योग्य मागणी आहे वारकऱ्यांकडून आणि त्या दृष्टीनेच आज आपण निर्णय केला आहे काल मी की 2 निर्णय आपण केले. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते जी शासकीय महापूजा होते त्या कालावधीमध्ये 3-4 तास हे दर्शन रांग बंद असते. तर मला 2009 साली मला वाटतं मी त्या विधी न्याय खाते मंत्री असताना आपण मुखदर्शन सुरू केलं होतं. आज आपण तो निर्णय केला आहे की मुखदर्शन सुरू राहील आणि ज्या व्हीआयपीमुळं त्या गर्दी होते त्या गाभाऱ्यामध्ये तर त्यांना बाहेरच्या बाजूला तिथे एक जागा बसण्याची आहे तिथे व्यवस्था करू स्वतंत्रपणे आणि तिथे LED स्क्रीन लावून ते पूजा पाहतील. तर भाविकांना अडचण येणार नाही. वारकरी ज्यांना मुखदर्शन घेऊन जायचे ते सुरू राहील तर मोठ्या प्रमाणात गर्दी कमी होईल पहिला मुद्दा आहे. दुसरा जो मुद्दा त्यामध्ये आम्ही निर्णय करतो की माननीय मुख्यमंत्र्यांच्या महापूजेनंतर त्यांच्या समोर जे लोक येतील VIP ते दर्शन घेतील. मात्र जी VIP दर्शनातून जे सातत्यानं तो वारकऱ्यांच्या मध्ये दर्शना अडथळा यायचा त्या दिवसाकरता ते दर्शन बंद आहे. ते VIP दर्शन होणार नाही अशा सूचना दिलेल्या आहेत. आणि मग नंतर म्हणजे मग ही कार्यवाही जर झाली तर त्या पद्धतीने मला वाटतं आणि फक्त जे पालख्यांचे मानकरी आहेत पडकरी आहेत त्यांची परंपरागत जी दर्शनाची त्यांची जी सोय केलेली आहे त्यांना पासेस देतो आपण ती मात्र चालू राहील.